रत्नागिरी मुंबई गोवा महामार्गावरील निवडी घाटाचा डीपीआर चुकीचा असल्याची तक्रार निवडी गावातील ग्रामस्थांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर केली। चुकीच्या आराखड्यामुळे घाटातील 2 वळणे काटकोनाच्या आकाराची आहेत। निवडी गावातील उड्डाणपूल रद्द करण्यासाठी ग्रामस्थांनी मंत्री यांची भेट घेतली। निवडी घाट ते हातखंबापर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट करून आराखडा बदलण्याची मागणी करण्यात आली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रामस्थांच्या मागण्यांकडे सकारात्मक प्रतिसाद दर्शवलाय। नमस्कार, संजय निवळकर, उपसरपंच निवळी। आपण आत्ता निवळी तिथं या ब्रिजचं काम तिथं चालू आहे तिथे आहोत। विशेष करून या संदर्भात आपण नितीनजी गडकरींची भेट घेतली आहे। ती कशाच्या अनुषंगाने तर आपल्याला जो वाहतूक जिंदालची जी वाहतूक आहे ती ह्या ब्रिजच्या खालून होणार आहे आणि आपल्याला 2 वर्षापासून आपण ह्याचा पाठपुरावा करत आलेलो आहे की जेणेकरून हा ब्रिज उड्डाणपूल हा आम्हाला रद्द करण्यात यावा। ह्या उड्डाणपुलाची आम्हाला कोणत्याही प्रकारे बाजारपेठेला अथवा इथल्या लोकांना गरज नाही, कारण जयगडची जी वाहतूक आहे ती येणारी जी वाहतूक आहे ती गावातून होणारी आहे आणि सर्व्हिस रोडवरून झाल्यामुळे अपघाताचा जास्त धोका आहे। त्याशिवाय या उड्डाणपुलामुळे ह्या बंदिस्त उड्डाणपुलामुळे बाजारपेठ पूर्ण बरखास्त होणार आहे। इथले जे छोटे व्यावसायिक आहेत हे सगळे व्यवसायाच्या उपासमारीनं मरणार आहेत। त्यामुळे आम्ही नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे। त्याशिवाय आपण निवळी घाटामध्ये जो अपघात होत आहेत, वारंवार जे अपघात होत आहेत आणि हातकंबा गावामध्ये जे अपघात होत आहेत त्या संदर्भात सुद्धा आम्ही नितीन गडकरी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना ही विनंती केलेली आहे की जेणेकरून या दोन्ही पण विषयांचं स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार डीपीआरनुसार ह्या पद्धतीनं आपल्याला हा इथला ब्रिज हा रद्द करून मिळण्यात यावा आणि स्ट्रक्चरल ऑडिट करून आपण डीपीआर सुधारणा करून आपण खालच्या जे निवळी घाट आणि हातकंबा आहे तिथं सुव्यवस्थित म्हणजे अपघात हे 0% येतील अशा पद्धतीनं उपाययोजना करण्याची मागणी केलेली आहे। लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट, रत्नागिरी।